सकाळी वेळेवर उठूनही दिवसभर असा आळस, जडपणा का जाणवतो? किंवा एखादं महत्वाचं काम आपल्याला माहीत आहे ते करायचंय, पण आपण उद्या करू असं म्हणून पुढे ढकलतो. आपल्याला वाटतं हा फक्त आळस आहे, पण यामागे आयुर्वेदातली एक खूप मोठी संकल्पना असू शकते. आणि आता तर आधुनिक विज्ञानही ते मान्य करते. बरोबर. आणि आज आपण त्याच संकल्पनेचा सखोल अभ्यास करणार आहोत. विषय आहे कफदोष. कफदोष. हो, पण आपण फक्त पारंपरिक माहिती नाही घेणार आहोत. आपल्याकडे एका नामांकित संस्थेने प्रसिद्ध केलेला एक शास्त्रीय संशोधन अहवाल आहे, जो आयुर्वेदाच्या या संकल्पनेला आधुनिक मानसशास्त्राशी जोडतो. आज आपण त्या अहवालातले निष्कर्ष उलगडणार आहोत. काय सांगताय? हे तर खूपच रंजक आहे. म्हणजे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक संशोधन यांचा संगम. तर मग या चर्चेचं आपलं ध्येय काय आहे? फक्त कफदोष म्हणजे काय हे समजून घेणं, की त्या पलीकडे काहीतरी? नक्कीच, त्या पलीकडे. या चर्चेचा उद्देश कफाचं शारीरिक आणि मानसिक स्वरूप समजून घेणं आहे. आणि विशेषतः त्या संशोधन अहवालाच्या प्रकाशात जडत्व म्हणजे इनर्शिया आणि प्रमाद नेग्लिजन्स यांसारख्या मानसिक अवस्थांचा कफाशी काय संबंध आहे हे जाणून घेणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यावर नियंत्रण कसे मिळवायचं याचे व्यावहारिक मार्ग शोधणं. उत्तम. चला तर मग थेट सुरुवात करूया. कफदोष. मला खरं सांगायचं तर वाटायचं की कफ म्हणजे फक्त सर्दी खोकला, पण हे त्यापेक्षा खूप वेगळं आहे, नाही का? हो, खूपच वेगळं आहे. आयुर्वेदाच्या त्रिदोष सिद्धांतानुसार वात आणि पित्ताप्रमाणेच कफ ही एक मूलभूत जैविक शक्ती आहे. ओके. हा पृथ्वी आणि जल म्हणजे अर्थ आणि वॉटर या दोन महाभूतांपासून बनलेला आहे. आता या दोन तत्वांचे गुणधर्म आठवले की कफाचं स्वरूप लगेच लक्षात येतं. जड, स्थिर, थंड असं काहीसं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच शरीराला रचना देणं, स्थिरता देणं आणि वंगण म्हणजे ल्युब्रिकेशन पुरवणं हे कफाचं मुख्य काम आहे. अच्छा, म्हणजे जर वात म्हणजे शरीरातली हालचाल आणि पित्त म्हणजे ऊर्जा किंवा पचन, तर कफ म्हणजे शरीराचा तो पाया, ती चौकट ज्यावर या दोन्ही गोष्टी काम करतात. अगदी अचूक उपमा आहे. म्हणूनच कफ या शब्दाची उत्पत्ती श्लिष या संस्कृत धातूपासून झाली आहे. श्लिष. हो, त्याचा अर्थ आहे आलिंगन देणं किंवा एकत्र चिकटवून ठेवणे. म्हणून कफाला श्लेष्म असंही म्हणतात. आपण असं म्हणू शकतो की कफ म्हणजे शरीराचा सिमेंट, जो सर्व अवयवांना आणि पेशींना एकत्र बांधून ठेवतो. ठीक आहे, ही सिमेंटची कल्पना खूप प्रभावी आहे. पण मग या सिमेंटचे गुणधर्म काय आहेत? म्हणजे नक्की कशाला आपण कफ म्हणायचं? तर कफाचं स्वरूप त्याच्या 7 मुख्य गुणांवरून ओळखलं जातं. आता हे सगळे गुण एकाच वेळी लक्षात ठेवणं कदाचित कठीण वाटेल, म्हणून आपण त्यांना 2 गटांमध्ये विभागू शकतो. ओके. पहिला गट आहे संरचना आणि स्थिरता देणारा. संरचना आणि स्थिरता म्हणजे शरीराचा पाया बनवणारे गुण. बरोबर. यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा गुण आहे गुरु म्हणजे जड. जड. हो, याच गुणामुळे शरीराला वजन आणि स्थिरता मिळते. आणि दुसरा आहे स्थिर. यामुळेच आपलं मन आणि शरीर कठीण परिस्थितीतही शांत राहतं. पण हेच गुण वाढले की शारीरिक लठ्ठपणा आणि मानसिक जळत्व येतं. अच्छा, आणि दुसरा गट कोणता? दुसरा गट आहे पोषण आणि वंगण देणारा. यात स्निग्ध म्हणजे तेलकट, मृदू म्हणजे मऊ, श्लेक्ष्ण म्हणजे गुळगुळीत आणि शीत म्हणजे थंड हे गुण येतात. ओके. यामुळेच आपली त्वचा ओलसर राहते, सांध्यांची हालचाल सहज होते आणि शरीरातली उष्णता नियंत्रणात राहते. हे गुण ऐकल्यावर माझ्या मनात एक चित्र उभं राहतंय. म्हणजे या सगळ्या गुणांवरून आपण एखाद्या व्यक्तीची मूळ प्रकृती कफाची आहे की नाही हे ओळखू शकतो का? कशी दिसतात किंवा कशी वागतात ही माणसं? नक्कीच ओळखू शकतो. कफ प्रकृतीच्या व्यक्तींची शरीरयष्टी भरदार, मजबूत आणि सुडोल असते. त्यांचे खांदे रुंद असतात आणि वजन वाढण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. अच्छा. त्वचा मऊ, तेलकट आणि उजळ असते. केस दाट, काळे आणि कुरळे असतात. त्यांचे डोळे मोठे, आकर्षक आणि शांत असतात. आणि मानसिक स्तरावर? कारण आपला आजचा फोकस त्यावर जास्त आहे. मानसिकदृष्ट्या हे लोक खूप शांत, प्रेमळ, विश्वासू आणि क्षमाशील स्वभावाचे असतात. ते सहसा भांडणं टाळतात. त्यांना गोष्टी समजायला थोडा वेळ लागतो, पण एकदा समजलेली गोष्ट ते कधीही विसरत नाहीत. त्यांची दीर्घकालीन स्मरणशक्ती म्हणजे लॉंग टर्म मेमरी उत्तम असते.
म्हणजे संतुलित कफ असलेला माणूस म्हणजे कुटुंबाचा किंवा समाजाचा आधारस्तंभ. अगदी. पण कफाचं मुख्य स्थान तर छाती मानलं जातं. मग तो संपूर्ण शरीरात आणि मनात कसं काय काम करतो? त्याचं काही विभाजन वगैरे आहे का? खूप छान प्रश्न आहे. कफ जरी छातीत केंद्रित असला तरी तो संपूर्ण शरीरात 5 वेगवेगळ्या रूपांमध्ये काम करतो. त्याशिवाय शरीर सुरळीत चालूच शकत नाही. पहिला प्रकार आहे अवलंबक कफ, जो छातीत राहून हृदय आणि फुफ्फुसांचं रक्षण करतो. हा एक प्रकारे कफाचं मुख्यालय आहे. मुख्यालय, ओके. आणि बाकीचे प्रकार? दुसरा आहे क्लेदक कफ, जो जठरात असतो. तो अन्नाला ओलसर करून पचनास मदत करतो. तिसरा आहे बोधक कफ, जो जिभेवर लाळेच्या रूपात असतो आणि चव ओळखायला मदत करतो. चौथा आहे श्लेषक कफ, जो सांध्यांमध्ये वंगणाचं काम करतो, बरोबर? वंगणाचं काम करतो. एक मिनिट, तुम्ही म्हणालात की क्लेदक कफ जठरात असतो आणि पचनाला मदत करतो. पण पित्तदोषही पचनाशी संबंधित आहे. मग या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे? ते एकत्र कसं काम करतात? उत्तम प्रश्न. पित्त म्हणजे पचनाचा अग्नी. तो उष्ण आणि तीव्र असतो. ही उष्णता इतकी जास्त असते की ती जठराच्या नाजूक आवरणाला इजा पोचवू शकते. इथे क्लेदक कफ एक संरक्षक ढाल म्हणून काम करतो. अच्छा. तो आपल्या स्निग्ध आणि शीत गुणांमुळे जठराचं त्या तीव्र आम्लापासून संरक्षण करतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पित्त जेवण बनवतं आणि कफ स्वयंपाकघर सुरक्षित ठेवतो. वा, हे खूपच स्पष्ट झालं. आणि पाचवा प्रकार? जो मानसिक आरोग्याशी संबंधित आहे तो आहे तर्पक कफ. याचं स्थान आहे डोकं आणि मेंदू. याचं काम ज्ञानेंद्रियांना पोषण देणं, स्मरणशक्ती आणि मानसिक शांतता टिकवून ठेवण्याचं आहे. आणि येथेच आपण ज्या संशोधन अहवालावर बोलतोय त्यातला एक महत्वाचा मुद्दा समोर येतो. सांगा, मी ऐकायला उत्सुक आहे. त्या अहवालात त्यांनी ब्रेन फॉग अनुभवणाऱ्या लोकांच्या सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचं म्हणजे CSFचं विश्लेषण केलं. त्यांना असं आढळलं की त्यात विशिष्ट प्रोटीनची घनता वाढलेली होती, ज्यामुळे न्यूरल कम्युनिकेशन मंदावत होतं. आयुर्वेदानुसार हेच बिघडलेले तर्पक कफाचं लक्षण मानलं जातं. अरे वा. म्हणजे हा थेट संबंध आहे. म्हणजे सकाळी उठल्यावर मेंदू सुन्न वाटण्यामागे केवळ झोप अपुरी होणं हे कारण नाही, तर मेंदूतील कफाचं असंतुलन असू शकतं. अगदी. तर आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की सकाळी उठूनही मेंदू सुन्न का वाटतो, त्याचं उत्तर या तर्पक कफाच्या असंतुलनात लपलेलं आहे. पण हे असंतुलन होतं म्हणजे नेमकं काय होतं? तेव्हा मानसिक स्तरावर जडत्व निर्माण होतं. जडत्व? हो. जडत्व म्हणजे केवळ शारीरिक जडपणा नाही, तर ती एक मानसिक मंदता आहे, चेतनेचा अभाव आहे. तर या संशोधन अहवालात या जडत्वाबद्दल काही विशेष उल्लेख आहे का? हो. त्यात एक संपूर्ण विभाग यावर आहे. त्यांनी कफ प्रकृतीच्या लोकांचे 2 गट केले. एक संतुलित कफ असलेले आणि दुसरे असंतुलित कफ असलेले. त्यांना निर्णय घेण्याच्या क्षमतेवर आधारित काही चाचण्या दिल्या. त्यात असं आढळलं की असंतुलित कफ असलेल्या गटाला निर्णय घ्यायला जास्त वेळ लागत होता आणि ते नवीन माहिती स्वीकारायला टाळाटाळ करत होते. यालाच त्यांनी बिहेव्हियरल इनर्शिया असं नाव दिलं आहे. अविश्वसनीय. म्हणजे आज नको उद्या बघू ही वृत्ती केवळ एक सवय नाही, तर शरीरातील रासायनिक बदलांचा परिणाम असू शकते. आणि प्रमाद म्हणजे काय? तो यापेक्षा वेगळा आहे का? थोडासा वेगळा, पण तितकाच धोकादायक. प्रमाद म्हणजे निष्काळजीपणा, पण हा साधा आळस नाही. काय योग्य आहे आणि काय अयोग्य हे माहीत असूनही आळसामुळे योग्य कृती न करणे याला प्रमाद म्हणतात. आयुर्वेदात याला प्रज्ञापराध असंही म्हटलं आहे. प्रज्ञापराध म्हणजे बुद्धीचा अपराध. हो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला माहीत असतं की रोज व्यायाम करणं गरजेचं आहे, पण उद्या करू म्हणून ती गोष्ट टाळली जाते. सकाळी अलार्म वाजल्यावर अजून 5 मिनिटं म्हणून स्नूज बटन दाबणं, हाच तो प्रमाद. अगदी बरोबर. आणि त्या अहवालात असंही म्हटलं आहे की हा प्रमाद सवयीचा भाग बनल्यावर तो माणसाच्या आत्मविश्वासावर थेट हल्ला करतो. अच्छा. कारण आतून आपल्याला माहिती असतं की आपण चुकीचं वागतोय, ज्यामुळे अपराधीपणाची भावना वाढते आणि ती भावना पुन्हा आपल्याला निष्क्रियतेकडे ढकलते. हे एक दुष्टचक्र आहे. हे ऐकून अंगावर काटा येतोय. हे चक्र भेदणं खूप गरजेचं आहे. तर मग या वाढलेल्या कफाला संतुलित कसं करायचं? सुरुवात आहारापासून करूया का? नक्कीच. मूळ सिद्धांत खूप सोपा आहे. समान गोष्टी समान गोष्टींना वाढवतात. त्यामुळे कफाच्या गुणांच्या विरुद्ध गुणांचा वापर करायचा. म्हणजे कफ थंड, जड आणि स्निग्ध आहे,
तर त्याला संतुलित करण्यासाठी उष्ण, हलके आणि वृक्ष म्हणजे कोरडे पदार्थ खायला हवेत. बरोबर. पण फक्त काय खावं हे महत्वाचं नाही, कसं खावं हेही महत्वाचं असेलच की नाही. उदाहरणार्थ, कफ प्रकृतीच्या व्यक्तीने थंड सॅलड खाण्याऐवजी गरम सूप किंवा वाफवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त फायदा होईल का? अगदी बरोबर. मुद्दा मांडला. कच्चं सॅलड हे थंड आणि पचायला जड असतं. याउलट वाफवलेल्या भाज्यांमध्ये उष्णता आणि हलकेपणा येतो, जो कफाच्या गुणांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे पचन सोपं होतं. आहारात तिखट, कडू आणि तुरट चवीच्या पदार्थांचा समावेश वाढवावा, कारण या चवी कफाचा ओलावा शोषून घेतात आणि शरीरातले स्त्रोतस म्हणजे चॅनल्स मोकळे करतात. आणि धान्यांबद्दल काय? हल्ली गहू टाळण्याचा ट्रेंड आहे. कफासाठी हे योग्य आहे का? हो, कारण गहू हा निसर्गतः गोड आणि जड असतो, त्यामुळे तो कफ वाढवतो. त्याऐवजी जव म्हणजे बार्ली हे सर्वोत्तम धान्य मानलं जातं, कारण ते शरीरातील अतिरिक्त चरबी आणि पाणी कमी करतं. त्यासोबत बाजरी, मका, नाचणी हे सुद्धा उत्तम पर्याय आहेत. आणि मसाले. भारतीय स्वयंपाकघरात तर मसाल्यांचा खजिना असतो. आणि ते कफासाठी औषध आहेत. सुंठ, काळी मिरी, दालचिनी, हळद हे सर्व मसाले पचनशक्ती वाढवतात आणि शरीरात उष्णता निर्माण करतात. आणि एक खास गोष्ट म्हणजे मध. जुना मध कफासाठी अमृत मानला जातो, कारण तो शरीरातला चिकटपणा खरवडून काढतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, मध कधीही गरम करू नये. गरम करू नये. नाही, गरम केल्यास तो विषाप्रमाणे काम करतो. माझी आजी नेहमी म्हणायची की रात्री दही खाऊ नकोस, सर्दी होईल. त्यामागे हेच कफ वाढण्याचं शास्त्रीय कारण आहे. तर मी तर ते फक्त एक अंधश्रद्धा समजत होतो. नाही, त्यामागे शास्त्र आहे. दुग्धजन्य पदार्थ, विशेषतः दही आणि चीज हे पचायला जड आणि थंड असतात, ज्यामुळे शरीरातले स्रोतस ब्लॉक होतात. त्यामुळे ते कफ प्रकृतीसाठी चांगले नाहीत. आणि टाळण्यासारखे इतर पदार्थ? हो, गोड, आंबट, खारट पदार्थ, केळी, आंबा आणि मुख्य म्हणजे थंड पाणी आणि फ्रीजमधले पदार्थ टाळावेत. खाण्यापिण्याचं तर ठीक आहे, पण मला वाटतं की आपल्या सवयींचाही यावर खूप परिणाम होत असेल. म्हणजे फक्त काय खातो याने फरक पडतो की आपण दिवस कसा जगतो याने सुद्धा? नक्कीच. किंबहुना जीवनशैलीचा परिणाम आहारापेक्षाही जास्त असतो. कफाला नियंत्रणात ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी उठणं. सूर्योदयापूर्वी? हो, आयुर्वेदानुसार सकाळी 6 ते 10 हा कफाचा काळ असतो. निसर्गात यावेळी जडत्व आणि स्थिरता असते. या काळात जर आपण झोपून राहिलो तर तेच जडत्व आपल्या शरीरात आणि मनात दिवसभर टिकून राहतं. आणि दिवसा झोपण्याबद्दल काय? दुपारच्या जेवणानंतर झोपायची सवय अनेकांना असते. दिवसा झोपल्याने कफ खूप वेगाने वाढतो. ती सवय पूर्णपणे टाळावी. तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम. पण कोणताही व्यायाम नाही. सकाळी रिकाम्या पोटी शरीराला घाम येईल आणि हृदयाची गती वाढेल असा व्यायाम करणं कफासाठी सर्वोत्तम आहे. निष्क्रियतेला सप्रियतेनेच हरवता येतं. बरोबर. यात योगाची भूमिका काय असू शकते? कारण योगा म्हटलं की डोळ्यासमोर शांत, स्थिर आसने येतात. ती कफाच्या स्थिर गुणाला आणखी वाढवणार नाहीत का? हा एक सामान्य गैरसमज आहे. कफासाठी योगाभ्यास हा सक्रिय, ऊर्जा निर्माण करणारा आणि छाती उघडणारा असावा. सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम व्यायाम आहे. ते जलद गतीने करावेत, ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि चयापचय क्रिया सुधारते. आणि विशिष्ट आसनं? धनुरासन म्हणजे बो पोज आणि उष्ट्रासन म्हणजे कॅमल पोज ही आसनं छातीचा पिंजरा विस्तारतात. छाती हे कफाचं मुख्य स्थान असल्यामुळे ही आसनं फुफ्फुसातील कफ मोकळा करण्यास मदत करतात. वीरभद्रासन, वॉरियर पोज आत्मविश्वास वाढवतो, जो कफाच्या जडत्वामुळे आलेल्या नैराश्यपूर्ण वृत्तीवर मात करण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजे योगाच्या माध्यमातून आपण फक्त शारीरिक नाही तर मानसिक जडत्वावरही काम करू शकतो. आणि प्राणायाम? संजीवनी आहे. कपालभाती प्राणायामाला तर कफनाशकच म्हटलं आहे. त्यातील जलद श्वास-प्रश्वासाची क्रिया शरीरात प्रचंड उष्णता निर्माण करते, ज्यामुळे मेंदूतील जडत्व आणि तो ब्रेन फॉग दूर होतो. त्यासोबतच भस्त्रिका आणि सूर्यभेदन प्राणायाम सुद्धा शरीरातला अग्नी प्रदीप्त करून उष्णता वाढवतात आणि आळस घालवतात. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण असं म्हणू शकतो की कफदोष हा काही शत्रू नाही, तो शरीराचा आधारस्तंभ आहे. तो आपल्याला ताकद, प्रेम आणि स्थिरता देतो.
पण त्याचा अतिरेक झाला की तोच कफ जडत्व आणि प्रमाद निर्माण करून आपल्या प्रगतीत अडथळा आणतो. अगदी बरोबर. हालचाल आणि उष्णता या दोन गोष्टी कफाला संतुलित ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. त्या संशोधन अहवालाचा शेवटचा निष्कर्षही हाच होता. त्यांनी सहभागींना 2 महिने उष्ण, हलका आहार आणि नियमित व्यायामाचा कार्यक्रम दिला. त्यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये त्यांच्या बिहेव्हिरियल इनर्शियामध्ये लक्षणीय घट दिसून आली. म्हणजे संतुलित कफ म्हणजे खरी ताकद आणि स्थैर्य, आणि असंतुलित कफ म्हणजे निष्क्रियता. बरोबर. आजच्या या सखोल चर्चेनंतर एक विचार मनात येतोय. कफ म्हणजे स्थिरता, पण जीवनाचा धर्म प्रवाही राहणे आहे. संतुलन साधणं गरजेचं आहे. आणि इथेच आजचा शेवटचा पण सर्वात महत्वाचा प्रश्न तयार होतो, जो श्रोत्यांनी स्वतःला विचारायला हवा. आपल्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे, मग ती एखादी सवय असेल, एखादं नातं असेल किंवा एखादा विचार असेल, जिथे आपण गरजेपेक्षा जास्त स्थिर म्हणजे स्टक झालो आहोत आणि आता तिला संतुलित करण्यासाठी गती देण्याची गरज आहे.